पाडवा असूनसुद्धा मी साडी न घालता टी-शर्ट आणि बँडवरच त्याला ओवाळलं. त्याचा आशीर्वाद घेऊन फायनली आम्ही गावाकडनं निघालो पुण्याच्या दिशेला. दिवसभर तिथे विश्रांती घेऊन रात्री 2:30च्या दरम्यान मी निघाले छत्रपती संभाजीनगर आणि फायनली सकाळी 7ला पोहोचले. शिवचरणच्या डोक्याला लागलं होतं ते तो सांगत होता आणि मम्मीच्या घरी आले आणि तुम्ही पाहू शकता इथे योगिता माझे पाय पडते, पण मला कधीच ते आवडलेलं नाही. भावाला उठणं लावून देत असतानाचे मोमेंट्स खूप छान होते. रुद्रमा एकदम चिपकत होती मागून आणि योगिताने सुद्धा आता प्रयत्न करणं स्टार्ट केले आहे यूट्यूब आणि इन्स्टासाठी. तर तिला नक्की सपोर्ट करा. आणि त्याचबरोबर मम्मीसाठी, रुद्रमासाठी, राहुलसाठी सगळ्यांसाठी खूप छान छान गिफ्ट्स आणले होते. त्या जे ऑनलाईन घेतलेले आहे त्या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला देईल, कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. आणि इथे वैशूसाठी ॲमेझॉनवरनं माझ्या भावाने छान ड्रेस घेतला होता कॉटनचा. त्याचबरोबर मी माझ्या स्कूल फ्रेंडला आज सरप्राईज दिलं होतं. भाऊबीजच्या दिवशीच मी सिटीमध्ये गेले होते शॉपिंगला. तिथं घरी आल्यानंतर कळलं की मम्मीला नजर झाली, नजर काढली आणि त्याच दिवशी म्हणजे अक्षरशः एका दिवसात आम्ही झुडिओला पण गेलो आणि तिथून पण शॉपिंग केली. तर शिवचरणचा ड्रेस झुडिओमधनं घेतलेला आहे, वैशूचा ॲमेझॉन आणि प्लस माझा पण ड्रेस हा झुडिओमधनं माझ्या भावाने मला घेतला. आणि बाय द वे त्याने मला 2 ड्रेस आणि हे गिफ्ट दिलं आहे. एक पंजाबी सूट घेतला आहे जो ऑनलाईन आहे, जो पुण्यात आलेला आहे, तो मी तुम्हाला नंतर शेअर करेलच. पण जे काही ऑनलाईन घेतलेले होते त्या सगळ्या लिंक दिली. आणि बाय द वे माहेरी येऊन सुद्धा आम्ही फार तर फार 2 दिवस यापेक्षा जास्त राहत नाही, कारण माझे कामच एवढे असतात की मला पुन्हा जावं लागतं. आणि इथे वैशू आणि शिवचे भांडणं चालू होते, त्यात रुद्रमा सॉरी म्हणून बाजूला झाली आणि सचिनसाठी इथे गरमागरम फराळाची तयारी चालू होती. ओके बाय.